देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। तर मुंबईत कोरोना मृतांचा आकडा लपवला गेला असाही त्यांचा आरोप आहे। तसंच वाझे प्रकरणावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली। तर काल खोटे आरोप लावून आमच्या 12 लोकांना सस्पेंड केलाय। 100% खोटे आरोप आहेत आणि सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं काम चाललेलं आहे। आणि आज शांतपणे आमचं या ठिकाणी प्रतिअधिवेशन सुरू होतं, परंतु त्या ठिकाणी मार्शल पाठवून आणि पुन्हा एकदा पत्रकारांवर दंडुलेशाही करण्याचा प्रयत्न केलाय। आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं एक काळा अध्याय लिहिला गेलाय आणि या महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे। आम्ही शांतपणे निदर्शनं करत असताना मार्शल पाठवून ज्या प्रकारे पत्रकारांना तिथनं हाकलण्याचं काम केलं, पत्रकारांचे कॅमेरे छीनण्याचं काम केलं, एक प्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे। या सरकारचा बुरखा फाटतोय, यांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय। यांच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र पूर्णपणे या सरकारच्या विरोधात आहे। एकीकडे शेतकऱ्यांना नागवलं जात आहे आणि दुसरीकडे वारकऱ्यांना जेरबंद केलं जात आहे। जे मोगलांना जमलं नाही, जे निजामाला जमलं नाही, जे इंग्रजांना जमलं नाही, ते महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने करून दाखवलं। शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकारने करावी, कर्जमाफी केंद्र सरकारने करावी, 50,000ची घोषणा हे करणार आणि पैसे द्यावे केंद्र सरकारने। 2 चक्रीवादळ आले, पैसे द्यावे केंद्र सरकारने। पीक विमा केंद्र सरकार, राज्याचं अर्थकारण केंद्र सरकार, मराठा आरक्षण केंद्र सरकार, ओबीसी आरक्षण केंद्र सरकार, पदोन्नतीतील आरक्षण केंद्र सरकार, मेट्रोचे काम थांबले केंद्र सरकार, 100 कोटीची वसुली केंद्र सरकारनेच कारवाई करायची। रेमडेसिवीर केंद्र सरकार दोषी, ऑक्सिजन केंद्र सरकार, ब्लॅक फंगस केंद्र सरकार, पीपीई किट केंद्र सरकार, लसीकरण केंद्र सरकार आणि सर्वाधिक लसीकरण झालं तर राज्याचं यश। म्हणजे सगळं जर केंद्र सरकार, तर तुम्हाला काय भजे तळायला बसवलंय?